तसं सर्व सुंदरतेचा आकार म्हणजेच भगवान श्रीकृष्ण. हालकारे कृष्ण डोलकारे कृष्ण असा सुंदर दिसायला परमात्मा. गोपिकांनी ते स्वरूप पाहिलं आणि देवाला म्हटलं की देवा, तुम्ही सांगितलं होतं ना आमचं मनोरथ पूर्ण करायचं, तर केव्हा आमचं मनोरथ पूर्ण करणार? त्यावेळेस भगवंतांनी रासलीलाचं वर्णन सुरुवात केली. वृंदावनामध्ये सुंदर असे वेणी वाजून आहे. त्या एकमेकीला म्हणता, अगं सखे, या वृंदावनामध्ये वेणू कोणाचा वाजतो? वृंदावनी काही त्यांना भान नाही आहे, लेकरं सोडलेले आहे. परमात्म्यामध्ये 7 वर्षाची मुक्ती. लोक वेगळा अर्थ काढतात म्हणजे का, ते धावते तिच्या पुढे, ती धावते तिच्या पुढे, आणि असं आनंदानं चाललेलं आहे. सर्व कृष्णाच्या चारी बाजूने जमा झालेले आहेत. जेवढ्या गोपिका झालेल्या आहेत तेवढे कृष्ण भगवंतांनी रूप घेतलेले आहे. एक एक गोपी खूप रासलीला रंगात आलेले आहे. ज्यांना त्यांना थोडा अनुभव झाले, मनुष्याला अनुभव नसतो, त्यांना अनुभव झाले. कृष्ण माझ्या अधीन झाले, कृष्ण माझ्या अधीन झाले, कृष्ण माझ्या अधीन झाले. भगवंताला जरासाही अंकार सहन होत नाही. भगवंत अदृश्य झाले. सर्व गोपी रडायला लागले. कोठे आहे कृष्ण, कोठे आहे कृष्ण? सर्व राधिकाची तेच झाले. सर्व विहीन झाले. एवढं मोठं चालणं होतं. अंगामध्ये चंदनाच्या टोळ्या होत्या. चंदनाची टोळी माझे सर्व करुणामय झालेलं आहे, विरह झालेला आहे. ते एकमेकाला म्हणतात, वृक्षाला विचारतात गोपिका, कोणी राम पाहिला तर माझा, कोणी कृष्ण पाहिला तर माझा.
गेला काहीकडे. कोणी तर एखाद्या दगडानेच विचारतात, माझा कृष्ण गेला का? मनानच म्हणतात, माझ्या कृष्णाची खून दाखवू का? आमर मुकुट पंचमे वाला कृष्ण पाहिला यांना दिसत नव्हतं. तेवढा राधिकाला आनंद झाला. सर्वांना बोलून माझ्यासोबत कृष्णा कृष्णा अरे माझ्या त्याला चालल्या नाही जात, मला खांद्यावर घेणं कृष्णा. परमात्म्यानं खांद्यावर घेतलं. आनंद झाला. काय प्राय जरे होया विमान मेरू समान देवा. राधा जरा खाली उतरता का? राधा खाली उतरते. तेवढा तिकडे पडत एक पक्षानं खाडलं मारलं. तिकडे राधाना पाहिल्यावर कृष्ण काय, मग राधाची काय पोझिशन. अरे रे रे एवढे रडून आले, कृष्णा कृष्णा कृष्णा. सर्व गोपिका कृष्ण कृष्ण म्हणून त्यांच्या डोळ्यातला आसू बंद नाही. कृष्णा डोळे बंद तरी कृष्णा. एवढा सुंदर बस तुझे निरळे कोटे चंद्र प्रकाश. भगवंता तुझं रूप किती सुंदर आहे. कुठे आहे भगवान तू? कृष्णा सर्व घायल झाल्या, व्याकुळ झाल्या, रड्या झाल्या. तेवढ्यात परमात्मा प्रकट झाला. एवढा आनंद झाला की त्या आनंदाला पार नाही. राधिका म्हणाली, देवा कुठे गेला होता आम्हाला सोडून? त्या गोपी काय म्हणाल्या, कृष्णा कसं सोडलं रे आम्हाला? परमात्मा म्हणाला, मी सोडायला तयार नको. माझा दजू मंडूक नावाचा भक्त समुद्राच्या तळाशी बसलेला होता. तो माझी भक्ती करत होता, तो तप करत होता. तेवढ्यात त्याला एका मासोळीनं गिळाला. त्यानं मला आवाज आला, कृष्णा. त्या मासोळीला दुसऱ्या मासोळीनं गिळाला. त्याचा आवाज मी ऐकला. तसाच मी समुद्रात गेलो. तो मोठा मासा मारला, तो फाडून टाकला. दुसरा मासा मारला, तोही फाडून टाकला. आणि माझ्या भक्ताला मी काढलं, तिथे बसवलं. तो नामस्मरण करून राहिला. माझ्या नामाच्या शक्तीनं त्याला मगर मासोळी काही करत नाही. पण एका मासोळीनं गिळलं होतं. खरंच का रे कृष्णा? परमात्मा नंतर माझे सर्व कपडे ओले. समुद्राचं तुम्ही जर गेले पाहिलं, समुद्राचं पाणी एवढं काळं दिसतं खूपच. समुद्र आपल्या अंदर मळ ठेवत नसतं, म्हणून सागर म्हणतात. त्याच्यामध्ये एवढं पाणी असते पण त्याला अजून म्हणतात. केवढाले पूर आले तर सर्व तो साठवून घेतो. असा समुद्रासारखा स्वभाव असेल त्याला सागर म्हणतात. तुम्ही संत दयेचे सागर, तुम्ही संत कृपेचे सागर, असे संत महात्मा असतात. असे ते दयावंत असतात. परमात्मा म्हणाले, लगेच मी इथे आलो, माझे कपडे ओले आहेत. एक गोपिका म्हणाले, देवा आमचं मन नाही, आमचं मन मानायला तयार नाही. तू एखाद्या हौदातून नदीतून आला डुबून तर? परमात्मा म्हणतात, माझे कपडे धुळून पहा. कपडे पिळता बरोबर त्यांनी एक एक फळ घेतला सर्वांनी. समुद्राचं पाणी दिसायला काळोशार असते, पण पिण्याच्या कामाचं नसते. असे काही माणसं दिसायला फार सुंदर दिसतात, पण वर्तणूक बरोबर नसते. असं पाणी काहीच कामाचं नाही खावं. पण त्यांना आनंद झाला आणि ते पुन्हा राजलीलामध्ये घडलं. भगवती आनंद आहे त्या
आनंदाचं वर्णन मी काय करायचं. कधी 10 घंट्याची कधी 12 घंटे. कारण हा सूर्य भ्रमण करत असतो ना. आता चालू बोललो हा दक्षिणायन चालू आहे, दक्षिणायन आणि उत्तरायण. ज्यावेळेस उत्तरायण असते त्यावेळेस दिवस मोठा असतो आणि दक्षिणायन असते त्यावेळेस लहान असतो. तर उत्तरायण असताना अशी रात्र मोठी असते खूप, पण आपलं कीर्तन प्रवचन असलं तर केवढी रात्र फार कमी पडते. त्याप्रमाणे त्या आनंदामध्ये ते एवढी मोठी रात्र कमी पडत. तर भगवान श्रीकृष्णानं असं सांगितलं, ब्रह्मदेवा हे रात्रीला आहे ते 6 महिन्याची रात्र होतं. ते 6 महिन्याच्या रात्रीचा आनंद त्यांनी होतो. वास्तविक बाकीच्यामध्ये काही फरक नाही, कोणाचं आयुष्य वाटलं नाही, कोणाचं घडलं नाही, पण तेवढा 6 महिन्याच्या रात्रीनं जेवढा आनंद प्राप्त होईल तेवढा एका रात्री भगवंतांनी त्यांना दिला. आणि काय गडबड, कोणाच्या दुसऱ्या दिवशी तेच, कोणा भगवंताची बाजू सर्वच्या बोलून
प्रश्नाशिवाय दुसरं काहीच नाही. त्यांना काम सुचत नाही. एखाद्या लेकरूवाले बाई असेल, 2-3 वर्षाचं लेकरू, आईचं बिलकुल पदर सोडायला तयार नाही. आता तर 3 वर्षाचे लेकरं शाळेत जातात. 5 वर्षापर्यंत आईचं पदर सोडत नव्हते. त्याप्रमाणे भगवंताची भाकरी वाजल्याच्यानंतर लेकरं टाकून असं भगवंताचं प्रेम होतं. पती म्हणत होते कुठे चालले तर सांगायला तयार नाही. त्या गोपिकाला विचारलं, जरा आता कुठे जर मनुष्य जरी बाहेर निघला तर एकदम बाहेर निघत नाही, घरपर्यंत आरसे झालेले आहे, तो आरसा पाहिल्याशिवाय निघत नाही. आता शास्त्रच राहिलं नाही. शास्त्र म्हणजे जास्ती आरसा कोण नाही. आता गंमत अशी आरसेशिवाय कोणालाच करतो. महिला मंडळ असो की माणूस असो, तो जायना तर पहिले आरसा करतो. आरसा न्यूनेट काही केलं. पूर्वी काय असं नव्हतं. त्या भगवंताची बासरी वाजली तर सर्व उलट सुलट, सर्व उलट सुलट. हा सांगायचं अर्थ असं, काजळात डोळ्यात लावायच्या ऐवजी प्रेमाच्या भरात घालायला अलंकार उलट सुलट, कपड्याची सूट नाहीये, बासरी वाजले. ए गोपी काय आहे तुझं? ते काय म्हणते, म्हणा याचे बोला, याती तुला माझे गेले हार फुली, याती तुला माझे गेले हार फुली, गेले हार फुली, याती तुला माझे गेले हार फुली. गोपिका म्हणायची, बोलू नका नेहमी म्हणायची, काय सर्व माझं हातून घेतो, मला जात नाही, पाच नाही, काहीच नाही. यातील फुलं माझ्या गेले हरवले. हा जो विषय हा गंभीर विषय आहे. त्यात मला बडबड केलं की आमच्या अंतःकरणात, कारण तिकून पाहून इकडे सांगायला लागतं, तिकडे जसं दिसलं तसं मला बोलायला लागतं. गोपाल कृष्ण आनंद वाजाला बरड ते बरड त्या कैदा दयाळू पाहतो. त्याप्रमाणे तिकडली गोष्ट न्यारी असते, पुस्तकातली गोष्ट न्यारी. त्या गोपिकाची अशी स्थिती झाली. बरंचसं आपलं भगवत मागे राहिलं आहे. अशा तऱ्हेनं आंबेचा एक उत्सव होता. त्या उत्सवात सर्व बालगोपाल गेलेले आहेत, नंदबाबा गेलेले आहेत आणि रात्री महोत्सव झाल्याच्यानंतर सर्व तिथे झोपले. झोपल्याच्यानंतर नंदबाबा जवळ बाजूला होते. फार मोठा एक अजगर आला आणि त्या अजगरानं नंदबाबाला गिळायला सुरुवात केली. नंदबाबाला काही जाग नाही आली. कमरे इथला गिळल्याच्या नंतर लोकांना गाढ झोपा लागतात. तुम्ही झोपीत असता कुठे? तुम्ही झोपल्यावर श्वास कोण घेते? माणसं तर मेले असते. तोच परमात्मा सर्व कार्य करते. नंदबाबा कमरेत का गिळाला तरी चिव नाही. मग लक्षात आलं काय गरम गरम आहे म्हणून. मग आवाज दिला, सर्व जमा झाले. तितक्या वेळात नंदबाबाला एवढं गिळालं त्या आणि नंतर तो नुसती शेंडी ठेवली. काय विचारता? नुसती शेंडी ठेवली. एवढ्याला काळे म्हणून लोक मारायला गेले. भगवान श्रीकृष्ण पडत पडत आले, काय करता? म्हणे नंदबाबा या सापानं गिळले, आम्ही याला मारतो. अरे ज्या तोंडाला तुम्ही मारसान तिथे माझ्या बाबाचं मस्तक आहे. हे बाबाची शेंडी दिसून राहील. तुम्ही न जर त्याच्यावर तोंड घेतलं तर माझ्या बाबाचं डोकं फुटेल, माझ्या बाबाचा प्राण जाईल.
त्या सापाला नुसता धक्का लावता बरोबर तो साप सर्व ते स्रोत गळून गेलं त्याचं सापाचं आणि नंदबाबा मोकळे झाले. कृष्णानं अमृतदृष्टी पाहिली, सर्व विष नष्ट झालं आणि नष्ट होता बरोबर त्या सापानं ते शरीर त्याचं पडता बरोबर सुंदर तेजस्वी असं रूप झालं आणि त्यानं नमस्कार केला. भगवंताला सर्व माहिती असल्यावर भगवंत म्हणता तू साप का झाला, तर त्यानं साप होण्याचं कारण सांगितलं. अशा एका एक सुंदर कथा आहे. गोपिका आपल्या कामाला जात असतात तरीही त्यांचं सर्व लक्ष तिकडेच राहते कृष्णाकडे. एका दिवशी असं झालं होतं की रात्रीच्या वेळेस नंद बाबा स्नानाला गेले. शास्त्राचा नियम आहे रात्री पाण्यात नदीमध्ये कोणत्या आंघोळीला जाऊ नये, ब्रह्ममुहूर्तावरच गेलं पाहिजे, भलत्या वेळेस जाता येत नाही. फक्त चंद्रभागाची बशी आहे तिथे केव्हा स्नानाला गेलं तर चालते. तो अवेळी नंद बाबा गेले म्हणून ते जल जे असते वरुण देवता यांचे सेवक असतात त्यांनी नंदबाबाला धरलं आणि गरगर खाली पाताळात नेलं. पाताळात नेल्याच्या नंतर तिथले पाताळाची देवता सप्त पाताळात त्या दिवशी सांगलं अतल वितल सतल तलातल महातल पातल असं 7 पाताळात सप्तलोक आहे. त्या पाताळामध्ये शेषाई भगवान राज्य करतात आणि वसुकी सुद्धा तिथे बसलेले होते. वसुकी एकदम उठून उभे राहिले. अय सेवकांनो, वरून राजा तिथे हजर होते. हे काय केलं तुम्ही? अरे हे जे तुम्ही आणलेलं हे जगत ब्रह्मांड नायक गोपाल कृष्ण परमात्मा यांचे वडील आहेत. त्यात ते एक जण म्हणायला लागला न्या लवकर. वासुकी म्हणायला लागले नाही नेऊन होता. त्यावेळेस शिष्य म्हणायला लागले, दुसरे बोलायला लागले तुम्हाला पराक्रम माहीत नाही का कृष्णाचा? हो. वासुकी म्हणाला मला पराक्रम माहीत आहे, पण बाबाला ढुंढाळत कृष्ण या ठिकाणी येईल. कृष्णाचं चरण आमच्या या लोकात लागेल, आमचं नगर पवित्र होऊन जाईल म्हणून कृष्ण भगवंताची वाट पाहत आहे. ते कृष्ण भगवंत आपल्या बाबाला शोधत तिथपर्यंत आले. येतावर त्यांनी काय केलं? मस्त तयारी केली. एक असा दैत्य असतो, तो दैत्य यांच्यात खेळतो. भगवंत त्याला ओळखतात. जे हारतात त्या पक्षातून खेळतो आणि तो हारून जातो. जिंकलेल्याला आपल्या खांद्यावर घेऊन जातो आणि तिकडे गुहेत लपून टाकतो. असं गोपाळ गायब केलंय. भगवान कृष्णाने ओळखतो. बलरामाची पाळी आली. बलराम दादा जिंकले. तो हारला होता. त्यानं बलराम दादाला आपल्या पाठीवर घेतलं आणि आकाश मार्गानं उडून आला. असा तो राक्षस होता.
तो आकाश मार्गाने उठला बराबर. बलराम दादा आवाज दिला, कृष्णा कन्हैया. कृष्ण भगवान म्हणाले, हे दादा, जरी मानव देह धारण केला, तो बलराम आहे, तो शेषशाही आहे असं म्हटल्याच्यानंतर बलराम दादाला आपल्या शक्तीची जाणीव झाली. बलराम दादानं असा धक्का मारला की तो राक्षस झाडताना खाली पडला. इकडे गोपिका मथुरेच्या बाजारात असतात. काय सांगता, म्हणजे हे राहणारे गोकुळ असते. आपल्या सुटाळ्यातलं सर्व दूध जाते ना तिकडे थांबवायला, त्याप्रमाणे वृंदावन गोकुळ सर्व दूध तिकडं जातं. भगवंतानं विचार केला, दूध हे शक्तिशाली आहे. हे आता अलीकडल्या लोकांना समजायला लागलं. पहिलं काही समजेना, दूध विकूनच टाकत. लेकराला पाहतच ना, लेकरं पाहायचा नसेल ते घेणारे मूर्ख आहेत काय. आता महाग झालं 50 रुपये लिटर. रुपया लिटर पासून दूध होतं. 4 आणे तर मी चुकलं, 8 आणे झालं, मग 12 झालं, रुपया झालं तर आम्हाला भला हरी चाललं दुधाचे भाव वाढवत. तर असं मथुरेच्या बाजारात त्या गोपिका जात होते. असा आनंद होता. परमात्मा खूप त्यांचे असे विनोद करत होते. त्याला ते कृष्णाला पाहिल्याशिवाय करमतच नव्हतं. एवढे एकरूप झाले होते. एक गोपिका दही घ्या, कोणी दूध घ्या, कोणी दही घ्या असं न म्हणता काय म्हणाले, हो मी एक बोलणारे कृष्णा गोरख या परमात्मा त्यांच्याशी खेळ खेळत होते. सर्व गोपिका त्रस्त होते. त्यांना वाटते आपण जे दूध दही टाकलं आणि याच्यात बिंदू कसे झाले, खूप लिला केला म्हणून. आता कंसानं विचार केला, आपण जेवढे दैत्य पाठवले ते सर्व मारले गेले. आता काय करायचं, मग आपण त्यांना इथे करावं. केशी नावाचा दैत्य होता, त्याला सुद्धा तिथे पाठवलं. त्यानं फार मोठ्या घोड्याचं रूप घेतलं आणि तो अफाट असा धावला. भगवान कृष्णाच्या रोखाना त्यानं आपलं तोंड मोठं केलं. विशाल असा तो केशी दैत्यानं घोडा आणि एका क्षणात पलटून देवाला लाथा मारला. भगवंताने त्याचे दोन्ही करण धरले, गरगर फिरवलं आणि त्याला खाली आपडलं. अशा तऱ्हेने अगासुर काल सांगला, बकासुराची कथा सांगितली. मारले बाळपणी दैत्य खाली
कंस एवढा भगवान होता. कंसाची शक्ती अशी होती, सर्व देव त्याला थरथर कापत. तो काही मामूली गोष्ट नव्हता. कंस काही सामान्य नव्हता. सर्व जरासंध एवढा शक्तिमान होता, त्याला मरणच नव्हतं. तो मरीन तर भीमाच्या धातून मरीन. बलवान बलवान राक्षस, जरासंधाचे मंत्री होते, शिपाई होते, आणि ते सर्वेचे सर्व कंसाला मदत करत. कारण जरासंधाच्या 2 मुली अस्ति आणि प्राप्ती कंसाला दिल्या होत्या. शिशुपाल, बरं का, वक्रदंत, असे हे पापी माणसं या जगात जास्त झाले होते. याचं एवढं मोठं वजन झालं की ती पृथ्वीनं काहीतरी घेऊन भगवंताला म्हणाले, देवा मला या पर्वताचा भार नाही, गोड दगडाचा भार नाही, वृक्षाचा भार नाही, पापी माणसाचा भार आहे. तुम्ही तर ध्यानाधारणा धरा. तुमच्या डोक्याला एक क्विंटल वजन द्यायला पाठीवर त्याचं वजनही होते असते, पण एक मच्छर बसलं ना तर ते पटकन मारा लागते, असं जैरी मच्छर असते. म्हणून या जैरी लोकांचा जास्त भार झाला. तर मग परमात्मा प्रगट झाले, असंख्य दैत्य मारले, आणि पुण्यवान अशा ज्या काही गोपिका होत्या, किती पुण्यवान होत्या, काय वर्णन करायचं. एवढं मोठं पुण्य होतं. जगात भक्तिशास्त्रामध्ये गोपीसारखं पुण्य कोणाचंच नव्हतं, आणि गोपीसारखी भक्तीही कोणा केली. म्हणून कोणतंही शास्त्र जर असेल ना, आमच्या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, त्याच्यामध्ये भक्त म्हणजे गोपिका. गोपिकासारखे भक्तच नाही कोणी, अशा त्या गोपिका. तर भगवंत सर्वांचा जीव की प्राण झाला. रस्त्यांना जात असताना यमुना तीरावर जवळचा रस्ता होता, त्या जवळच्या रस्त्यात जात नव्हते, पण नंद बाबाच्या वाड्याहून फेऱ्यानं जात होते. आपण 2 रस्ते जर कोण्या ठिकाणी असते, खामगावला जायला 2 रस्ते असते, एक जवळचा असतो आणि एक दूरचा असतो. पण दूरच्या रस्त्यानं मंदिरं असतात, बरं का, आणि चांगलंच असते, घरही चांगलेच असतात, माणसं भेटलेले ते चांगलेच असतात, आणि काही असे येटाय असतात जोडून जाणे, काही रस्ते असे असतात, त्यातले माणसंही तसे, आणि घाणेरडं काम, म्हणून माणूस फेऱ्यानं जाते, पण जोडून जात नाही. अशी स्थिती झाली होती सज्जनांना. मग कंसानं बरेचसे मारले, जेवढे पाठवले तेवढे मारले. कंस काही कमी शक्तिवान नव्हता. तो काय त्याच्या मनात वाटलं ना, ते इंद्राला स्वारी केली तर इंद्र थरथर कापत होता. त्याचा धनुष्यबाण पाहिला त्यानंतर कोणी जेवायची ताकद नव्हती. म्हणून तर भगवंताला अवतार घ्यावा लागला. त्या कंसानं ठरवलं आता की आपल्याला इकडे आणायचं त्या कृष्णाला. इकडे गोपिकाचा प्राण कृष्ण झालेला आहे. कृष्ण नाही तर काहीच नाही. कृष्ण नाही दिसला तर त्यांना जेवण धकत नव्हतं, पाणी पित नव्हते. कृष्ण पाहला म्हणजे झालं, कृष्ण पाहला म्हणजे झालं, असा कृष्ण सुंदर. आजही तो आपल्या मनाला ओळखतो, बहुतही सुंदर आहे. म्हणून मी बरेच वेळा सांगतो, जिसकी सोनी सुरा मनमोहनी है मूरत, ऐसे प्रभु जिसे जाने प्रभु होगा मिलन, ऐसे प्रभु जिसे जाने प्रभु होगा मिलन. आना मैं संतुला तो माझ्याजवळ असून मग तुम्हाला का दिसत नाही? त्याला कारण आहे माया, माया, माया. त्या मायाला बाजूला सारलं म्हणजे परमात्मा जवळच आहे. म्हणून कोण जाते तिथे आणायला? कृष्णजीला आणायला कोण पाठवा? सभा भरलेली आहे. एकच जाऊ शकत होता, आणि एकाच्यानंच ते नंदबाबा आणि यशोदा कृष्णाला पाठवू शकत होते. तो होता अक्रूरा. तो जा आणि बलराम कृष्णाला घेऊन ये. आता अक्रूराला असं वाटतं आपण तर जाणारच, पण हा घात करणार ना, म्हणून कसं करायचं? जावं तर लागते. याने आपली
फौज तयार केली, चारही बाजूला अशी यंत्रणा तयार केली. काहून जर काही घात करेल तर त्याची पुढची योजना अक्रूर काकानं तयार केली. अक्रूर काका रथात बसलेला आहे आणि रथात बसून संध्याकाळच्या वेळेस तो रथ गोकुळात आलेला. काय सुंदर वर्णन आहे. गाय रानातून येऊन राहिलेले आहे. त्याला म्हणतात गोरज. गोरज मूर्त कशाला म्हणतात? गो म्हणजे गाय. गायीच्या पुराणात जे कण उडत असतात आकाशात, सगळं धुवा दिसते आपल्याला, त्याला म्हणतात गोरज मूर्त, गोपाळ मूर्त. म्हणजे गोपिका उठून गायन करत होते. ब्रह्ममुहूर्ताला गोपाळ मूर्त असं म्हणतात. आता दोन्ही टाईम कट झाले आणि मधातलेच टाईम आले स्टँडर्ड टाईम. या स्टँडर्ड टायमाने एवढा फायदा केला हा म्हणजे एकदम यंत्रयुग झालं. पहिलं लग्न 5-5 दिवस असतं. ह्या चक्क्या गिक्क्या निघाल होत्यानंतर मग वराळा जायला 8-10 दिवस आणा लागेल. जास्त वराळ कमी झालं तर माणसालाही दळण दळा लागेल. आता तुम्हाला एवढ्या सोयी करून दिल्या ते फार चांगल्या झाल्या का? जेवढ्या सोयी करून तेवढ्या बिमाऱ्या वाटल्या. दळण देण्यानं व्यायाम होत होता. व्यायाम वाटघाट केल्यानं मी व्यायाम होत होता. आता नुसतं धरलं की सर्र लागे तिकडल्या तिकडे चाललं. बायाचं असो की माणसाचं असो, कोणाचं असो, माणसंही तसे खैदी झाले जे चालले. आमच्यासारखे जाऊ द्या, पण सगळे जे रिकामे त्याचे मास पडायला लागले. आम्ही बसतो म्हणून आमचं ते त्या देवाच्या नावानं आमच्या अंगात जास्ती घुसते, त्याला नाही लागत बरं का. पण गंमत असं आहे की जोतोच कारण आळस खूप झाला आणि संकरित बियाणं झालं. त्या कारणानं बिमाऱ्या जास्त वाढल्या. तुम्ही कोणाला विचारा, जास्त काम करेन शेतकरी त्याला दवाखान्यात जाणे लागत. म्हशीवाल्याला दवाखान्यात कधी जायचं काम नाही, कारण धंदाच असते ना. तो धंदाच त्याची वाट पाहिजे, धंदा धरते बिमारी करते. म्हणून व्यायाम हा निरोगी बनते माणूस. आता लोक म्हणतात आता मुलीवाले बाप एवढ्या आळशीपणा करतात. काही आमच्या मुलीला बसायचं काम नाही. लुकडे असले की 3 वर्षात मुक्ती जावी होईल त्याची पोरगी, तो वय कधी नाही. अरे कामधंदा करू दे, सगळं काही करू दे, माणसांनी तसं करा. व्यायाम करा. तुम्ही कोणाला विचारा, ज्याच्या हातचं काम केलं की नाही ते बिमारच पडतात 2 वर्षात. काम व्यवसाय आहे, शक्ती अशी आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो ती शक्ती निराळी आणि ऊर्जा शक्ती पॉवर. आपण टाळी वाजवतो की नाही त्यावेळी ऊर्जा शक्ती तयार होते शरीरात. व्यायामाची शक्ती आहे, ऊर्जा शक्ती, आत्मशक्ती. आत्मशक्ती वाल्याले असं बाजूवर पडत नाही लागत 7-8 महिने. फटकन मरण जाते तो. पण तेच चांगलं आहे, तेच चांगलं आहे. जे पडे राहतात 2-2, 3-3 वर्ष. पोरे गंमत करतात, लोकायला दिसते. पण असं आपल्यापासून कोणाला त्रास होईल असं माणसानं बोलू नये. आणि देवाला हेच मागा, देवा काही देखू नको देऊ, काय पैसा देखू नको देऊ, पण मात्र फजिती करू नको. म्हणून वाटलंच तर बाबा तुझे 10 नाव मी जास्ती देतो म्हणा. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम राधे श्याम राधे राधे. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे.
मी जातो कृष्णाला मारतो. कंस म्हणाला मोठे मोठे गेले, परत आलेच नाही. म्हणून हे राजा, मी फार अरिष्टासूर म्हणतात मला. एवढं मोठं बैलाचं रूप घेतो की मी अरिष्टासूर म्हणजे माझं रूप पाहिल्याच्या नंतर देवता सुद्धा थरथर कापतात. त्यांना आग्रह करणारं कंस म्हणाला जाय बजातो. आणि तो गेला मोठं भयानक बैलाचं रूप घेतो. सर्व ते वृंदावन नष्ट करणार. मामूली ताकद नव्हती त्याच्यात, खूप ताकद होती. आणि वासरं गाई गेल्या तिकडे. गोपाळाने पाहिलं, सर्व गाई उजाडल्या. सर्व गोपाळ पडत आले. दादा, हे कृष्णा, फार मोठा पहाडचा पहाड असा एक बैल आलेला आहे. असा हंबरतो तो, असा उड्या मारतो, आपल्या गायीत उजाडलेला आहे. भगवान श्रीकृष्ण सरळ त्याचे आम्हाला. आणि तो कृष्णाला रोखून परमात्मा 7 वर्षाचेच असतो. ध्यान धरा, परमात्मा निराळा झाले बाबा. देवासारखं कोणाला होताच येणार नाही, म्हणून देवासारखं देवच. त्याच्यासारखं होण्याचं नाही. आमचा तुवा कारचा विश्वास काय म्हणतात, आमचा देवावरच विश्वास नाही. मग म्हातारा कोण होता तू? काहून केस पांढरे होता? फुकाच्या तेलाला पैसे देता काळे करायले. काय आहे माणसाच्या हातचं? का समजत नाही लोकांना? का मरता? काय नाही आपल्या हातचं. म्हणून देवाला शरण जा, तोच आपलं ठीक करेल. नाही नाही बाकीचे जन्मात आहे, बाकीच्या येऊन जन्म आहे. हे किडे माकोडे कसं मसन सर्व येवणीतून फिरून आलो. त्याच्यात बी मायबाप आहे, सरड्याले मायबाप आहे, सापाले मायबाप आहे. आणि जास्तीत जास्त आपल्या मृत्यू लोकांना पाप जास्ती करतात, त्याला 2च जन्म जास्त भेटतात. एवढं पाप करतात त्याचं आता वर्णन केलं नाही तुम्हाला ना. तर स्वान जास्त होतात. स्वान म्हणजे कुत्रे आणि डुकरं. म्हणून ध्यान धरा माणसानं, काहीचं काही खाणं, काहीचं काहीच खाणं. हां का वाईट बघता आम्ही चांगलं राहायचं? काय चांगलं नाही? साधू हनुमानजी तर फळफळावंच का? हनुमानजीला विचारलं, का हनुमानजी तुम्ही थकत नाही, म्हातारा होत नाही? आता ते बालब्रह्मचारीच आहे, चिरंजीवच आहे. तेव्हा आम्ही मीठ नाही खात. हे मीठ खाणारे जे असत होते. मग आता आपल्यात काही लोक अळणीचा उपास करतात, काही लोक जन्मापासून मीठ नाही खात. म्हणून काय ते हनुमानजी होतात? नाही. अरे शुद्ध अनाथाचं खूप शक्ती आहे. हिंसा करू नये माणसानं. काहीचं काही खाऊ नये, काहीचं काही घेऊ नये. जो येऊ नये ते खात होता. आलं तर खाली पळा लागते, पुढे याला हिंमत नाही होत, दूर बसा लागते. वाईट वक्त खाऊ नये, वाईट वक्त पिऊ नये. म्हणून तर कबीर सांगतात, दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है, पल्लू का दाम कर सिर पे जुतिया पडती है. असा आला तो बैल, तसाच कृष्ण भगवान गेले. असे त्यानं शिंग मारले देवानं, तसे शिंग पकडले. त्याच्यात काय कमी ताकद होती का? आणि हा तर ब्रह्मांड नाही काय? असा झुलवला तो की त्याने विचार केला, तिला भेटले आपल्याला, पण देवासारखा नाही भेटला बाबा. हा कृष्ण काही लहान नाही. हा ताकदनं लोटला ना, तर दोन्ही शिंग उपटून टाकले, सर्व रक्ताच्या चिरकांड्यात उलटे. त्याला देव म्हणतात. तर मग आता अप्रोलाला पाठवलं. अप्रोलाला संध्याकाळची वेळ आहे. नंद बाबा, यशोदा माता आणि सगळेजण निराळे पाहायला लागले त्या रथाला. रात्रभर रथ तिथेच होता. कोणती गाडी गावात आली तर लोक निराळे नाही पाहत. उद्या रंगाची गाडी आली की लोक फार गोचक्यानं दुरून पाहतात, जवळ नाही जात. उदाहरण समजते की नाही तुम्हाला? पोलीसची गाडी आली की नाही? पोलीसची गाडी नुसती गावात जाऊ द्या, कोणी असला तरी, असा भुला माणूस बी असला तरी तो शायनेला म्हणजे काय बाबा पोलीसची गाडी कोणाच्या घरी असते? म्हणजे असं विशिष्ट तऱ्हेची गाडी, म्हणजे राज चिन्हाची गाडी आहे. नुसती इकडे उद्यानं सगळं भिरभिर पाहतात, मधात कोण नाही जात, बोलत नाही, काही नाही. समजा असं काय अन्याय व्हायचं काम पडलं. आता मागे असं इस्लामाचं राज्य होतं, मग शिवाजीची गरज होती की नाही? होती ना. पण हे आपले लोक होते सगळे, शिवाजी जन्माला आला पाहिजे. हो हो, पण आमच्या घरी नाही, आमच्या घरी नाही पाहिजे. मग शेजाऱ्याच्या घरी काय म्हणतात, शिवाजी जन्माला आला पाहिजे पण आमच्या गावात नाही, शेजारच्या गावात आला पाहिजे. इतके शायने लोक आहे.
अरे तुझ्या घरी जन्माला आला तर काय संकट येणार आहे हा? ज्यावेळेस अक्रूर काका निघाले तर त्याच्या त्या रथाचं चिन्ह पाहून सर्व दुरून दुरून पाहतात, गप्पा करतात. राज चिन्हाचा रथ आलेला आहे, कंसाचा रथ आलेला आहे. काय होते काय सांग, काय होते काय सांग. सकाळून रात्री त्यांच्या सर्व गोष्टी झाल्या आणि मग रथ निघाला. सर्व गोपिका तिथे आल्या, सर्व गोपिका, आणि कृष्णाच्या दारापुढे उभ्या राहिल्या. सर्व विनंती करतात, नेऊ नको भगवान, अक्रूरा नेऊ नको भगवान. नेऊ नको भगवान, अक्रूरा नेऊ नको भगवान, नेऊ नको भगवान, अक्रूरा नेऊ नको भगवान. सर्व विनंती करतात. नेऊ नको भगवान, अक्रूरा नेऊ नको भगवान. आय नेऊ नको भगवान, अक्रूरा नेऊ नको भगवान. नेऊ नको भगवान, अक्रूरा नेऊ नको भगवान. अक्रूरा नेऊ नको भगवान. पाच पडून म्हणतात त्या गोपिका, पण तो अक्रूर शांत उभा राहतो, तो आज्ञाधारक असतो. गोपिका रथाच्या पुढे थांबलेले आहेत. बलराम कृष्ण अंदर आहे. सर्वांच्या जीव खालीवर होऊन राहिलेले आहे. पटकन बलराम कृष्ण आलेले आहे. ते याच्या सर्व गोपिका म्हणतात, गवळण म्हणते यशोदेला
काय त्या गोपिकाची दशा झाली, अरे रे रे रे, देव म्हणे अपुराशी वेगे रथाशी. या गोपिकाचा शोक माझ्या त्यांना पावल्याने झाला. परमात्मा 7 वर्षाचे होते, पण ज्यावेळी 125व्या वर्षी 125व्या वर्षी गोष्ट सांगतात उद्धवाला भागवतात सांगतात, म्हणजे 125 वर्षाचे भगवंत असताना 118 वर्षाच्या अगोदरची गोष्ट सांगतात. उद्धवा या आकृरा समेत काय सगळं बरोबर आहे. मासे आहेत की नाही, आम्हा चेन्नावरच बसतात, येले उपायच नाही जेव बरं, बुक्क्यावरच बसतात, नाही विकूनच बसतात. हवा आली तर काही पंचायत नाही. गोपाल कृष्ण भगवान 118 वर्षाच्या अगोदर भगवंत म्हणतात, हे उद्धवा, बलिभद्रा समवे तत्पता अपूर मद मधुरेशी नेता तै गोपिकाशी जाती जिनेता एकांता नयमन. असं झालं ते. मना दातार गुणनंदन गायीचे गळते लोचन अश्वगज करते रुदन पाजन दुखो लोपाती. काय म्हणा, राजा रामचंद्रजी वनात गेले होते, त्यावेळेस गायी लढत होत्या, गायी घोडे लढत होते, घोडे हत्ती. अश्वगज करते रुदन पाजन दुखे दगड सुद्धा उलट होते. यातून एक तिसरी घटना, वनात गेलेले राम येणार होते. गोपाल कृष्ण परमात्मा गोपिकाला दिसणार होते, पण इथून भयानक दुःख आहे. ज्यावेळेस माऊली समाधिस्थ होता त्यावेळेस तो वर्णन तर इतकं घेतलेलं आहे की हृदय पिळून जाते. जानूबाला समाधी घेतलेली आहे. बाप माझा समाधिस्था. आमचा महाराज होता तेव्हा नामा म्हणे देवा लोकला दिनक सूर्याचा अस्त झाला, उद्या सूर्य उगवणार आहे, पण ज्ञानोबा आता डोळ्यांना दिसणार नाही देवा. नामदेव महाराज एवढे लढतात, 3 लोक सांगतात होते. कृष्ण वनाला जात असताना, मथुरेला जात असताना आणि राम वनात जात असताना ज्ञानोबा समाधी घेत असताना नामदेवाला तर एवढं दुःख झालं. मुक्ताबाईला कोण विचारते, अरे रे रे सोपान निवृत्तीनाथांना सांभाळून घेतलं, पण कोणाला सांभाळून. देव म्हणे नाम म्हणे देवा गोपाल दिनकर बाप ज्ञानेश्वर याचे लढा लागल्या नामदेवराव. त्यावेळेस विठोबा म्हणतात, देव म्हणे नाम देव म्हणे माझ्याकडे पाहे ज्ञान जीवनी हे नामा. मी जाऊ नामदेव, मी जाऊ ज्ञानेश्वर,
त्यावेळेस नामदेवाच्या डोळ्यात त्या असे कमी पडले. काय हरकत नाही, म्हणजे आनंद झाला. बाप माझा समाविष्ट. त्या गोपिका रडू रडू तिथेच सोडून जाईल. जुन्या काळची गोष्ट सांगतो, 60 वर्षाच्या अगोदर, 65 वर्षाच्या अगोदर असे लेकरं बाजारात काय असे रोड नव्हते, काय नव्हते. तर मग मायबाप बाजारात असं लेकरं मागितलं. अरे खूप सुधारलं रे बापा. जुन्या माणसाला विचारा, त्याचं लग्न व्हायचं तर पायात जोडा नसेल रे. काटा मुडला की तसेच पाय घासत. किती कुरपणी, गाड्याची वाद नाही, किती सोयी केल्या बाबा. आमच्या सुताड्याची गोष्ट सांगतो ते, गाड्याची वाद नाही, उन्हाळ्यात कुठकाची वाद नाही. तर विशिष्ट तऱ्हेचा एक असा ग्रुप होता. त्या ग्रुपातले लेकरं त्याच्या बापाच्या मागे लागत बाजारच्या दिवशी. तर त्याच्या बाप त्याला मारत. आमचं किराणा दुकान होता, तिथेच दिसत जाय सर्व. कोणाला म्हणता नाही, बोलता नाही, कारण आमच्या लेकरं असे मारत, असं मारत ते लेकरं त्या कुकुळला तसंच पडून राहत. करत तो उठला ना तर बोटात मारेन मायामध्ये. मग ते मायबाप जात तरी ते लढत अंग गरम झालं की आपण मध्ये कोणी समजवणार नाही, काही नाही, येऊन बस घरी चाललं. असं रडलं त्याला कोण समजवणार होतं. चालल्या गेल्या विचारायला. कृष्णाचं ध्यान, कृष्ण नाही तर काहीच नाही. यशोदा माताच्या डोळ्याचं पाणी सांगायला तयार नाही. थोडा कृष्ण माझ्या नजरेच्या आड झाला नाही. बलराम दादा आणि कृष्ण भगवान बसून ज्यावेळेस मनातच यमुना लागते. तुम्ही कधी मथुरेला गेले, वृंदावन, गोकुळ, गोवर्धन असं कुठे गेले तरी ते मथुरा अशी आहे की एकदा ओलांडा कोणे गावात ते यमुना नदी. मथुरेत गेलं तर ते यमुना लागले मला. त्या ठिकाणी अक्रूर काकाने रथात कृष्ण भगवान उभे आहेत आणि त्या यमुना नदीत पोहण्याकरता गेले. डुबकी मारली, डोळे उघडून पाहिले खाली. त्यांना नारायण शेष दिसले. म्हणजे शेषाचा अवतार बलराम आहे आणि नारायणाचा अवतार कृष्ण आहे. म्हणून महाभारत भागवत वाचताना नारायण नमस्कृत नरदेव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो महाभारत वाचताना भागवत वाचताना म्हणाले नारायणाचा अवतार कृष्ण भगवान, नराचा अवतार अर्जुन. एक ध्यानात धरा, तुम्ही माणसं जा सगळे, पण नर नाही, नर फक्त अर्जुन. कारण आपण पुरुष आणि प्रकृती आहोत. माणसाचं शरीर असो की स्त्रियाचं असो, शरीर जे आहे ते प्रकृती आहे. प्रकृती म्हणजे स्त्री आणि जीवात्मा आहे तो पुरुष. स्त्रिया असो की माणसं असो, त्याला म्हणतात पुरुष आणि प्रकृती. हे सांख्यशास्त्राचं वर्णन आहे. बरं, नर म्हटलं म्हणजे एकच अर्जुन आणि दुसरा घोडा. मग याचं बोलू नका. प्रतीक काय आहे तर याचं प्रतीक सांगता नाही आहे. तुम्ही माणसं एकटे भेटले की मग सांगताय. बरं का, बोलत बघा जो कथा आहे. आम्ही चांगलं बोललं तर मग आमचं दोष लागेल तो आम्हाला. हां, तुम्हाला देव विचारेन असं काऊन झाले. तो चित्रगुप्त सांगेने हसत होते, बोलत होते. हां, साठी है काही नाही. तुमच्याच पैशाची पेटी आणली, तुम्ही ना अशी काळी चेतवली, तुमच्याच कपड्याला लागले तर ते असे नाही म्हणत याने विकत आणले मी आता शर्ट कसं जाऊ. अशी कथा असते ज्ञानाधारात. तर तिथे शांतकारणं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं म्हणून त्यानं बुचके मारले वर पाहिजे. तर बलराम कृष्ण आहेत, अधिक खाली जाते. तर शेषनारायण आहेत, समजलं त्याला. आता कंसात त्यानं मारला जात नाही, हे नारायणाचेच अवतार आहे. मग तिथे आल्यावर रथात कृष्ण भगवान म्हणतात, काय पाहिलं तुम्ही ना. त्याने हात जोडले, धन्य आहे, धन्य आहे, धन्य. पुढे आता मथुरेमध्ये प्रवेश केलेला आहे. खूप स्वागताची तयारी केली देवाची. भगवंतांनी अक्रूरला सांगितलं. अक्रूर म्हणाला माझ्या इथे आला. देव म्हणाले नाही, तुमच्या इकडे काम झाल्याशिवाय येत नाही. आधी लगीन कोंडाने मन रायवाच
असे लोक होते. तो देवच होता. देव म्हणाला आजोर मी मा कामाला काम झालं तुमच्या इकडे येईन काका. तिथे थांबलेले आहेत गोपाळ सोबत आहे. परमात्मा ज्या ठिकाणी धनुष्य यज्ञ होतं त्या ठिकाणी धनुष्य ठेवलेलं होतं कंसात. कोणाच्या उचललंही नाही जायचं. आता ते धनुष्य भगवान गेले 9,000 शिपाई होते. शिपायानं अडवलं तरी शिपायाने मारलं. तो धनुष्य मोडला, हाती घेतला आणि त्या धनुष्याच्या अर्ध्या भागानं अर्ध सैन्य मारलं. कंसाला हे ज्यावेळेस बातमी माहीत पडली तर कंस उदास झाला. पुढे भगवंत जायला लागले. पुढे जायला लागले त्यानंतर फार मोठं कट्ट घेऊन एक धोबी 2-4 कट्टे घेऊन 2-3 धोबी त्याचा एक प्रमुख होता ते चालले होते. भगवान कृष्ण म्हणतात काय आहे याच्यात? तो उड्डाट होता आणि कपडे आहेत आम्हाला देता काय? उड्डाट असल्या कारणानं तो म्हणाल अरे हे राजाचे तुमच्यासारखे खेळाडू लोकांचे नाही. आता व्हा बाजूला नाही तर करीन बंदी. तसंही देवाला त्याचा राग येत होता. देवानं मनात म्हटलं अरे तुझ्या ज्यानं जे माझी पत्नी गेली का अजून वर आली नाही. म्हणजे काटा कुठे गेली समजलं काय तुम्हाला? भगवान कृष्ण म्हणतात राम अवतारामध्ये याच्यानंच तर असं झालं सगळं. तू नाही सांगल्याच्यानं भांडण केलं ते माहीत पडलं. सीतेचा त्याग केला. नंतर सीतेला भेटायला गेलो. सीतानं धरती माताला जागा मागली. जे सीता गेली तर अजून आलीच नाही. तसा राग होताच मागच्या जन्मात. एक ठोसा मारला तो मोडून पडला. बाकीच्यानं कपड्याचे गठ्ठे होते तिथे टाकले पळून गेले. ते कपडे देवानं धरले आणि गोपाळानं पाहिले आपल्या मापाचे आहेत त्या नाही म्हणत. कृष्णा मोठे होतात. मग शिपीलाई नव्हती. शिपीलाई आमच्या खामगावले आता त्यानं सुधारणा केली. 30, 40, 50, 60 वर्ष अगोदर असा एक मोडला होता बाजारात तोंडात. ते नुसते हिगाय लावणारे आणि फाटणारेच कपडे नयची याचंच काम. त्याला त्या कपड्यातच ते इथं पडलं. असं ते शिवची लाई म्हणली. तर भगवान श्रीकृष्णानं त्या गोपाळाला सांगलं त्यानं शिवलंय. देव म्हणाले काय पैसे द्यायला लागतात? आता हे तर अशी अंधारली गोष्ट आहे. कधी कधी माणूस खिशात हात घालते पैसे काही नसतात पण ते मुद्दामून घाला लागते. याच्याजवळ तर काहीच नव्हतं गोपाळाजवळ. पण ते शिरीष म्हणाले नाही 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 काही पाहिजेच नाही आम्हाला. देवानं असा आशीर्वाद देण्यात दिले की त्याच्या वंशात एक मोठा साधू पुरुष केला. कोण? नामदेव महाराज. कालच त्यांची पुण्यतिथी. पुढे गेले तर फुलावाले त्या माळी लोकांना फुलं फुकट देतात. त्याच्यावर अशी कृपा केली की त्याच्या वंशामध्ये सावतोबा जन्माला. पुढे जात नाही तर कुबजा होते. ते कुबडी होती. कुबडी मंथनासारखी होती बरं का. आणि भगवंताला भेटल्यावर तुझं नाव काय? ते नाव सांगलं. भगवंत म्हणाले खूप सुंदर आहे तुझी शाल. वास्तविक ते कुबजा असल्यानं चेहऱ्याची मोठी खराब होती. ते म्हणे काय थट्टा करता बापा आमची. मी तुम्हाला अंगाला उठणी लावतो सगळं लावतो पण अशी माझी थट्टा करा काय? मी तर कुरूप आहे दिशेला. देव म्हणाले काळजी करू नको. देव पुढे गेले तिच्या पायावर एक पाय ठेवला. तिची हुणुकी धरले खटकन मारलं. सिधी झाली. ते सिधी झाली. तिथे ते माणूस चांगला झाला की त्याचाही त्याला विश्वास वाटत नाही. चांगला लंगडा पाय चांगला झाला की त्याला विश्वास वाटत नाही आपला चांगला झाला कसा. मुळ्याला हात चांगला झाला की त्याला विश्वास वाटत नाही आपला झाला कसा. असं तिलाही समजलं मी झाली कशी. तसंच लावून पाहायला पाय पण काहीच नाही. मग एकदम देवाचे पाय झाले. अगं सुंदरी. ती म्हणजे तरी माझी थट्टाच करता. मी काय सुंदर आहे काय? तू असं जाऊन पहा. देवा चला ना आमच्या घरी. देव म्हणाले येईल मी तुझ्या. आणि ते घरी जाऊन हातात पाहिजे. अरे राम राम एवढं रूप सुंदर अप्सरापेक्षा ते तिच्या डोळ्यातून पाहिजे पडलं. भगवान एक तर माझं उघडं पण गेलं पण किती लावण्य स्वरूप दिलं मला. अरे अरे राजकुमारीपेक्षा सुंदर. कधी येणार माझ्या घरी?
असे ते मनापासून भगवंताचा दावा करून राहिले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपला धनुष्य मोठला सर्व हिंमत बसली. मोठी यज्ञशाळा होती. ठरलेलं होतं. पैलवानांना सांगितलं होतं तांदूळ मुष्टिकांना कृष्णाला मारायचं. तुम्ही जर थकले तर शल त्वशल यांनी हजर राहायचं. कुवलपीड नावाचा हत्ती होता. ऐरावताच्या वंशातला हत्ती होता. कुवलपीड नावाचा हत्ती होता. तो हत्ती जरासंधाचा होता. कंस हा जरासंधाचा जवळ होता. जरासंधानं आपल्या जवळाला तो हत्ती देऊन टाकला. त्या हत्याला मंदिरा पाठवला. हत्यावर जो बसलेला माऊस होता त्याला सांगितलं कृष्ण बलराम मंडपात येतावर हत्ती त्यांच्या अंगावर सोडा. वाचल्याला पाहिजे. सगळे वाद्य वाजून राहिलेले आहे. गोपाळासह गोपाल कृष्ण परमात्मा बलराम आत जाऊन राहिलेले आहे. मुख्य दरवाज्यातून प्रवेश करतावर समोर हत्ती उभा होता. हे बेसावत चालतावर त्यानं हत्यावाल्यानं मावताना त्याला अंकुशानं पुनवलं.
तसा हत्ती खवळून रामकृष्णाच्या अंगावर आला. बलराम बाजूला पळून गेला. भगवान कृष्ण त्याच्या पोटाच्या खालून निघून गेले. पुन्हा तो मागून चौथांडला आणि देवाच्या अंगावर आला. परमात्मा दिशेला लहान होते, दिशेला लहान दिसत, शक्तिमान होते. पहिल्या दिवशी सांगलं, या जगात शक्तिमान फक्त देवच आहे. आपल्यामध्ये शक्तिमान पैलवान असतात. पैलवानाची शक्ती 60 वर्षापर्यंत, जास्तीत जास्त 70 झाला ना 80 झाला, तो पैलवान 90चा झाला तर बस त्याला चालताही नाही. त्याची शक्ती कुठे गेली? म्हणून ज्याची शक्ती कमी होत नाही, जो सगळ्यात शक्तिमान आहे तो ईश्वरच आहे. माणसाची किती ताकद असली, म्हातारपण आले की ताकद कमी पडून जाते. ईश्वर परमात्मा शक्तिवान आहे. शक्तिमान परमात्मा दिसत लहान होता, पण त्या हत्याला एवढा झुपाळ घेतला परमात्मा की आता तर आपल्या पोटाखालून गेला आणि एवढं रुकच गेलं. भगवंताने त्याची सोन धरली, गरगस फिरून आपटला. दणकन आवाज झाला, त्याचे दात उपटले. त्या दातानंच त्याला मार दिला. त्यावेळेस परमात्म्यानं आत प्रवेश केला. चाणूर आणि मुष्टक 2 दैत्य युद्धाकरता तयार होते. बलराम कृष्णाकडे दोन्ही पैलवान लागते, दोघं गेलेले. बलराम कृष्ण त्या दोघांना म्हणतात, कार्य घडव, तुम्ही केवढे आम्ही केवढे. असं त्या बाल गोपाल कृष्ण आणि बलराम रणांगणात उतरता बरोबर. पूर्वीच्या राजाची रंगशाळा अशी असायची, आखाडा असायचा. आता नाही का, आता मोठाले क्रिकेटचे ग्राउंड आहेत 40-40 एकराचे. मुंबईला जा, दिल्लीला जा, असं त्यावेळेस कुस्त्या खेळायची जागा राजाचा रंगमंडप असत, रंगमंच म्हणतात त्याला. हजारो लोक बसलेले होते ते कुस्ती पाहण्याला. बलराम कृष्णाला पाहतावर सगळे जण कंस राजाच्या नावाने चुक्याला लागले. एवढ्या कोमल बालकाची एवढ्या झुपाळ राक्षस, त्याला असं वाटतं उठून चाललं ते. शास्त्र म्हणजे पाप कुठे होत असेल तर डोळ्यानं पाहून, जास्त खराब गोष्टी होत असतील त्या कानानं ऐकून, तुमचे कान बंदच झाले पाहिजे असं ठरवा. न द्यावे कान टया खाया. कान जागावर ठेवू द्यायचे, पण तो शब्द नंतर नाही जाऊ द्यायचा. तुका म्हणे हास्य जन न द्यावे कान टया खाया. तुकाराम महाराज लोक हसतात ना, त्याचं हसणं आपल्याला ऐकू आलं तर असं तिकडं कान लावून पाऊस नाही. पाऊस नाही, हत्तीच्याला बजा कुत्ते कुत्ते जा. सर्व कंसाला दोष द्यायला लागले. कृष्ण बलराम म्हणतात पैलवानाला, कार्य घडव, तुम्ही केवढ्या नामे किती लहान. ते पैलवान म्हणतात, देवा तुम्ही ना पुतना मोठमोठा राक्षस गोवर्धन उचलणार आहे, आम्ही तुमच्या पुढे काहीच नाही. कुस्ते होऊन जाते, दोन्ही मारल्या जातात. शल्यला पाठवल्या जाते, तेही मारल्या जातात. कंसाचा राग अनिवार्य होतो. कंसाला समजते आता मारला नाही जाते. सैन्य भरपूर असते, 7 भाऊ असतात कंसाला. कंस वरून आवाज येतो, पकडा त्यांना, हार करा. असं म्हणत नाही, तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण तयारीत राहतो. एका क्षणात उडी मारतात. कंस हा बसलेला असतो सिंहासनावर. भगवंतांनी त्याला खाली ओढलं सिंहासनावर, मान राखला सिंहासनावर, न मारा म्हणून. अरे एवढी ताकद होती त्याच्यात. देवानं 1000 बाण मारल्या, त्याने 1000 गदा मारल्या तर त्याचा अंग हालेना. तलवार त्याच्या अंगात टुचेच ना, असा कंस होता. आता भगवंतांना एकच बुक्की मारले. तुमच्या आपल्यासारखी बुक्की आहे का? ते रग प्राय एकाच बुक्कीत त्याच्या तोंडातून रगत आला, प्राण गेला. गोपाल टीव्ही तर सगळ्यांच्या घरी आहे. त्या टीव्हीवर किती चॅनल असतील याचा नेमच नाही, पण त्याच्यातून WWF चॅनल येते. ज्यानं पाहिलं असेल त्याला लक्षात आलं. असे त्याचे इथले मारतात, कमरमुळे तर लोक, हातमुळे तर मोरे तर लोक मारतात. त्याच्या अंगात एवढी ताकद असते त्याची. आणि जो आपलं शरीर आहे बलवान करून घेते ताकदनं, तो इटाला मारते तर ते इट तुटते, त्याला काही होत नाही. काय काय काही एवढे मजबूत करतात की भीतीला मारतात, भीत पडत नाही, पण त्याला काहीच होत नाही. म्हणजे असं व्रतासारखं शरीर केलेलं. देवाने एकाच बुक्कीत कंस मारला, रक्त उसाळलं.
त्याचे भाऊ हे ते कृष्णजीच्या अंगावर धावले. बलराम कृष्णानं त्याला मारलं. ताबडतोब परमात्मा पळत पळत गेले. देवकाळी वसुदेव पाहत होते. जाता बराबर बंदिश सोडायला लावले. सोडून टाका, जेलाच्या बाहेर काय. पहिले त्यांना कंसानं सोडले होते, एवढं तुम्ही नाही ऐकलं. पण डबल अंदर कधी टाकले हे तुम्हाला शंका येईल. आता एवढ्या मोठ्या कथेत सांगायचे म्हणजे 4 दिवसात काय काय सांगा. ज्यावेळेस हे सोडल्यावर नारद मुनी जाऊन सांगतात, मोठमोठाला राक्षस मारल्या जातात. अक्रूराला पाठवायचे अगोदर 2 वर्ष अगोदर. देव 5 वर्षाचे असताना बातम्या जातात. हे सर्व कृष्ण मारते. तो कृष्ण वसुदेवाचाच आहे, नारदान सांगलं. आणि तो नंदाकडे दिला. असं सांगल्यावर कंस वसुदेव आणि देवका माताला पुन्हा बंदिस्त. उग्रसेन राजा बंदिस्त असते. उग्रसेन राजा म्हणजे कंसाचा बाप हा बंदिस्त असते. भगवंत जातात फटाफट, ते दरवाजे उघडतात. दरवाजे उघडल्याच्या नंतर उग्रसेन राजाला बाहेर काढतात. देवका मोठ्यानं रडायला लागते, कृष्णा अरे 7 वर्ष कुठे होता रे बाबा, कसं झालं तुझं? कृष्ण म्हणा, आई तुझ्यासारखीच माझी यशोदा माता होती ग. त्या यशोदाचं नाव काढलं की माझ्या डोळ्यातून पाणी येते. आई मला अंतर सोडलेलं नाही ग. उग्रसेन राजाला बोलावलं. राजा जर मेला, नियम आहे का? भारत सरकारचा तुम्ही कोणते असते, भारतात मोठमोठाने पंतप्रधान मेल बरं का. एक नियम आहे, तो राजा मेला ना तर दुसरा त्याच्या जागेवर बसल्याशिवाय त्याला नेता नाही येत. तो कंस मरून पडेल होता, उग्रसेनाला अभिषेक केला. ते कंसात 7 भाऊ मारले होते, ते मारले, बरं सैन्य मारलं. आणि भगवान श्रीकृष्ण चुकून येऊन त्या लोकांना अस्थि परस्ती लढत होते. तर ठीक आहे, हे माझे मामा आहेत, ते तिकडून 7 मामाचे आहेत माझे प्रयत्न पडलेले. त्यांची उत्तरक्रिया शास्त्रोक्त करा. यायचं हृदय भरून आलं की बापा आपल्या पतीला मामा म्हटलं, त्या म्हणतात कृष्णजी मोठा रडवलं, असं का केलं, का मारलं तुमच्या मामाला? भगवान कृष्ण म्हणतात, हे मामी मी मामाला मारलं नाही. काय म्हणता कृष्णजी, तुम्ही नसतं मारलं. मामी मामा मामाच्या कर्मानं मेले, मी तर गोकुळात होतो, आहे की नाही? त्याला समजलं. कोणाच्या गया गडू रडायला. रावणाचा वध केल्याच्या नंतर बरेचसे मंडळी रामजीला म्हणाले, हे प्रभू तुम्ही ना फार चांगलं कार्य केलं की रावणाचा वध केला. राम म्हणाले, रावणाचा वध मी नाही केला, रावण रावणाच्या कर्मानं मेला. अशा त्या उग्रसेनाला सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या मामाची उत्तरक्रिया चांगली करा असा भगवंतांना आदेश दिला.
गोपाळ अवतार म्हणतात सारे गड्या. कृष्ण तो राजाचा मुलगा, नंद बाबाचे तर होते. आता एवढा मोठा राजाचा मुलगा कृष्ण वसुदेवाचा एवढा मथुरा सोडून येईल का खूप असे अवतार बोलतात. ज्यावेळेस पळत पळत गेले कृष्ण भगवान बाबा, तर नंद बाबाला वाटलं मला सांगा माझा. मग लक्षात आलं नाही ते बंदित गेलेले आहे, वसुदेवांचे बाबा असतील असं वाटलं. आणि त्यावेळेस वसुदेवाच्या हातपाय नंद बाबाच्या हातपाय दिला. माझ्या मामाचं कार्य बरोबर करा, सर्व चांगलं. आणि उग्रसेन राजाला सिंहासनावर बसवलं. परमात्मा लहान होते पण बुद्धिमान. परमात्मा बुद्धिमान होते, युक्तिवान होते. परमात्म्याने 7 वर्षामध्ये एवढं बुद्धी योगात काढलं. नंद बाबा वाट पाहतोय कृष्णाला. बाबा काय म्हणते कृष्ण, चालते की नाही काय सांगा. नंदाच्या मनात उत्तर, बाबा जा मग आता. अरे कृष्णा तुझ्या आईशी काय सांगू रे. त्यावेळेस कृष्णही दर्शकलो, माझी आई यशोदा 100 सोडायला तयार नाही ना मला. पण कठोर नसेल बाबा, आईला सांगा पुढेही बहुत करणे आहे, इकडचे काम मला करा. आईला समजून सांग. सर्व गोपाळाचे डोळे पाहणं. कृष्णा नंदबाबाचा रस्त्याने विचारतो, यशोदा काय म्हणे, गोपिका काय म्हणते, गावात राहणारे माणसं गोपाळ काय म्हणे. असं करता करता गोकुळाला माहिती नाही पडलं. गोपाळ आपापल्या घरी गेले, लहान तोडलं केलं, आपापल्या आईला सांगलं. गोपिकाच्या कानावर बातम्या गेले, लहान तोंड करून बसले घरी. कृष्ण नाही तर गोकुळात काहीच नाही. नंद बाबा आले त्यावेळेस यशोदा म्हणा, कृष्ण कुठे मागे लागला का, त्याला सवय लवकरच येत नाही.
उत्तर नाही काय मनात प्रश्न मनात उत्तर लवकर येतो म्हणे नंद बाबाच्या डोळ्यात खाणावले यशोदा कृष्ण आपला नाही काय म्हणता म्हणे कृष्णाला तुला जन्मदिवस नाही म्हणे त्याचे आई बाप दुसरे होते अशी कशी यशोदा म्हणायला लागली कृष्णाचं एक बोल एक बोल आठवलं आई एक गोड आठवलं कृष्ण मला नेहमी म्हणत होता यशोमती मैया बोल नंदलाला राधा सुगोरी मैं युगाना राधा सुगोरी मैं युगाना यशोमती मैया से कोई न जाना यशोमती मैया से कोई न जाना राधा सुगोरी मैं युगाना राधा सुगोरी एक एक शब्द यशोदाला आठवत होता काय म्हणत होता कृष्ण आई राधा बोले मी कोण काढला असा प्रश्न विचारला बलराम दादा नाही दुसऱ्या दिवशी बलराम दादा खेळताना म्हणते हे कृष्णा तू उष्णा आहेस अरे तुझ्या आईचा रंग गोरा आहे तुझ्या बाबाचा रंग गोरा तू का काळा तू आईचा नाहीस रडत रडत केला कृष्ण परमात्मा आई मी तुझा नाही का ग अरे तू माझा आहेस ना पण दादा म्हणते तुझी आई गोरी आहे तू का काळा आहेस एक एक शब्द आठवून यशोदा माता लागला कृष्ण नाही तर काहीच नाही खाणं नाही पिणं नाही गंगा नावाची गाय होती त्या गायीला चारा खाल्ला नाही वासराला पाजलं नाही तिकडे पाहून राहिले त्या दिवशी संध्याकाळी भगवंत बसलेले आहे वर बसलेला आहे माता आणि त्यांचे डोळ्यातला आसू काही कमी नाही गोपिकाची आठवण येते गायीची आठवण येते आईची आठवण येते तेवढाच एखाद्या मुलीचं लग्न होतं जुन्या काळातली गोष्ट आता जुन्यावर आता सर्व स्टँडर्ड जुनी गोष्ट इकडून गाव असते बाबाचं गाव तिकडून असतं पाण्याचे तिकडूनच येतात तिकडूनच येते हवा माझ्या बाबाच्या दारावरून घाटा गेला असेल काय माझ्या बाबाच्या अंगानं हा वारा आला की मग आम्हाला लागला काय आला शीतळ शांतीचा
आपण जंगलात जाऊ, काहीच नाही तिथे. सुगंधीचा वारा आला, समजून त्याला परमात्मा चाललेला दिसतो. दुर्गंधीचा वारा आला, आपण म्हणत नाही का वाईट वारा आहे, म्हणजे एखादं काहीतरी लसतात वाईट हे चाललेलं आहे. आला शीतळ शांतीचा वारा, परमात्म्याच्या अंगाचा वारा. आमच्या गुरुजी खूप सुंदर वर्णन करतात. मंदिरात देव असतेच मूर्ती. आता भागवतात देव किती के बाला, तो काय आहे त्याचे स्थानमध्ये आहेच ना. जरी तरी भरला श्रीता ठाव नाही उरला. तो इच्छेचा आहे, पण खरोखर तो कृष्ण याचा जो अक्षर ब्रह्मा आहे तो आला किती वेळा दिसतो कोणालाच नाही. नुसतं संक्षिप्त सांगतात बुद्धी त्याचे लक्षण. गोपाल कृष्ण भगवान की जय. यशोदा माता जेवढी नाही त्या आठवून टाकलं. अगं कृष्ण नाही ते तुम्ही नको बोलू माझे. कृष्णाला का नाही आणलं तुम्ही? तुम्ही नसतं पाठवलं होतं त्याला जंगलात, म्हणून नाही आला तो. नंदबाबा म्हणाल काय म्हणताय यशोदा, कर कर कर. बांधलं तुला 2 दिवस त्याच्या हाताचे कापं नाही गेले. यशोदाच्या डोळ्यात पाणवलं, कर कर मी बांधलं होतं कृष्णाला. सकाळून ते लेकरं बलाले. चौथीला कविता होती, जुऱ्या माणसाला माहिती. ते विरामध्ये म्हटले यशोदा माता. ते मुलं आलं की ते कृष्णाला उठवा लागत. उठ गोपाळजी जय धेनुकडे, पाहते तंगडे वाट तुझी, पाहते तंगडे वाट तुझी. पाहिला तंगडे वाट तुझी, पाहिला तंगडे वाट तुझी. गोपाळजी जय धेनुकडे, पाहते तंगडे वाट तुझी, पाहते तंगडे वाट तुझी. काळ्या बाबाची चाल. पाहते तंगडे वाट तुझी, पाहते तंगडे वाट तुझी. पुरुषोत्तमा वाट पाहे रामा, डावे मुखे चंद्रमा सकळे काशी, डावे मुखे चंद्रमा सकळे काशी. हे कृष्णा. नंदबाबा म्हणतात पागल झाली का यशोदा? अरे यशोदाचा मथुऱ्यात आहे ना. डोळ्यातले अश्रू थांबत नाही. गोपिका तिथं काय विचारतात, अरे रे 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 रे, त्याच्या दुःखाचं पार नाही. काय म्हणतात याला? गेला हरी पुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा. उमेला गोकुळात ठावा, सोळाबाई जावा, सोळाबाई जावा. गोपाल कृष्ण भगवान.
ते म्हणत बा मी तुम्हाला सायकलवर आणत होते. काका एक मंजूर आणत नाही जाऊन भलं दूध होते. आता नका 2-3 गिलास होते ते. आपलं गावातलं काम आहे बाहेर पाहतो. हो ना बरोबर भरून आणलं वाटून आणलं. आता पण होणार नाही लय होत मग त्याचा पाहतो. खराब होईन काय बाई खराब होईन तर देऊन द्या नाही तर गेला देऊन देऊ का गेला का पाहतो नाचतो. बाई येत असते का बाई येऊन राहील ते बाई आणून राहील. हां मला वाटलं तुम्ही चुकून आणलं तुम्हाला आनंद नाही पुरं ना बरं आनंद होता. गिलास नाही का ते गिलास होता ना यानं चालूच नाही तुम्हाला
कालचा दिवस आहे स्टॉप भी करेल नाही आहे काय नाही काय स्टॉप भी नाही म्हणते चालू आहे एका तो दिवशी येतो म्हटलं फरायचं आता आपल्याला चालू करेल